सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ। ठिकाण अमरधाम रोड, हॉटेल विक्रांती समोर, येवला। काढा म्हणतात ते आमचे 56% मराठा आहे। हे बस तुझे 56% असू दे नाही तर 100% असू दे। आणि हे सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं, राधाकृष्ण विखे पाटील काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहे का असं त्यांनी म्हटलं आहे काय। म्हणजे सगळे मराठा समजा समाज जणू काय त्याच्याच वेठीस बांधलेला आहे। आणि कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून? एक मनाला धार द्या आणि उभे राहा, घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या, काय प्रश्न विचारायला शिका, उत्तर द्यायला शिका, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे काय। बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जरांगीला म्हणावं हे पिस्तूलधारे, बिन लायसन्सधारे, हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे काय। हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना। ते तो बेदरे कोण आहे? पकडलाच होता ना बोदरे बेदरे, बिन लायसन्सचा पिस्तूल घेऊन त्याच्याबरोबर होता, तुझा खास कार्यकर्ता। असे अनेक आहेत तिथे। पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल काय। कुठले कुठले माफिया आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात काय। कोण म्हणतं वाळू माफिया आहेत, कोण म्हणतं दारू माफिया आहेत, कोण म्हणतं आणखीन काय माफिया आहेत। तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे? ही सगळी मंडळी आहे, साधी मंडळी आहे। मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियॉलॉजीप्रमाणे लढतो आहे। भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत। याचा अर्थ काय की असं प्रत्येकजण तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडंच अर्थ काही मार्गाने लढत आता म्हटलेलं आहे चला उठा आयुष्याच्या पेटवा मशाली। म्हणजे काय आयुष्यभर का आयुष्यात संपूर्ण पेटवून घेतो का आपण? अरे काय म्हणा, थोडं शिकायला पाहिजे। तिथे शाळा नक्की आहे चांगली, त्या शाळेत जायला पाहिजे त्याने। या वयात काय वय त्याचं? हां, जर काही समजतच नसेल तर कुठल्याही वयामध्ये अगदी वयाने श्रेष्ठ असलेली माणसंसुद्धा शाळेत जातात, शिकतात। त्यामुळे तो ह्या वयात शिकला तरी पण डोक्यात येईल की नाही माहीत नाही, प्रयत्न तर कर म्हणा बाबा। तिथे आमचे अर्जुन कोकाटे बसले, त्याला सांगतो एखादी शाळा काढ तिकडे। हां, ते म्हणजे ते तर अशा लोकांना शिकवतात काय, बहिरे आणि मुख्य आहेत त्यांना सुद्धा, त्याच्यामुळे त्याला शिकवतील। सर एक स्थानिक प्रश्न आहे, तुम्ही एक स्थानिक प्रश्न आहे, वारंवार तुम्ही लक्ष घातलेलं आहे। तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून संकुल बांधलेले, पण गाडेधारकांना ते मिळत नाही आहे। मी आता असं आहे की आता परत एकदा 2-3 महिन्यात 2 महिने होतं तुमचा काय आचारसंहिता। आता शिक्षक मतदारसंघामुळे 1 महिना वाढला। त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं आहे की त्याच्यातून जे आहे ते मार्ग काढा काय, आणि वेगवेगळ्या म्हणजे मूळ गाळधारकांना त्याच्यामध्ये लवकर जाता येईल असा प्रयत्न करा। बाकीच्यांनाही त्याच्यात सामावून घ्या, ते सांगितलं आहे। शेवटी जे आहे महानगरपालिका आहे ते काम करेल, त्याच्या पाठीमागे आम्ही लागू आता। साहेब